सकाळी चिपळूण झालं आणि इथे येत असताना मुंबई महामार्ग, मुंबई गोवा महामार्ग हा रस्ता मी घेतला होता आणि गेले अनेक वर्ष आम्ही पाहत आहोत रत्नागिरीचा जो भाग आहे जो अजून पूर्ण झालेला नाही आहे. कुठे कॉन्क्रीटचा एक पॅच मारत असतात, कुठे पॅचवर्क चालू असतं, कुठे रिपेअर वर्क चालू असतं. अनेक वर्ष आपण आवाज उठवत आहोत. एक अभिमानाची गोष्ट की ज्या भागाचं भूमिपूजन उद्धव साहेबांनी केलेलं तो पूर्ण झालेला आहे, पण ज्या भाजपवाल्यांनी भूमिपूजन केलं होतं दुसऱ्या बाजूला ते अजून खडकाळ आहे. आणि येत असताना मला काही मध्यंतरी आता मला वाटतं पलीकडेच एक छोटी सभा सुरू आहे, महायुतीची आहे. त्याच्यात महायुतीचे जे घटक पक्ष आहेत, भाजप आहे, मिंदे गँग आहे, फुटलेली राष्ट्रवादी काँग्रेस आहे, EDITCB आहे, अजून काही काही गोळा केलेले पक्ष आहेत, हे सगळे भेटत होते तिथे. आणि रस्त्यात असताना अर्थात गाडीची काच खालती होती माझी, तर काही काही लोक एक ठराविक 5-10 लोक चालले होते. तर मला भेटले वगैरे, सगळं झालं. अरे आदित्य ठाकरे हात केला वगैरे. आणि नंतर कोणीतरी तिथून जय श्रीराम ओरडलं आणि मी पण बोललो जय श्रीराम. पण मी त्यांना हेच सांगणार होतो की हम राम की भी बात करते और काम की भी बात करते हैं. पूर्ण रामायण आणि ते वनवास 14 वर्षाचं होतं. हा मुंबई गोवा एक्सप्रेस हायवे 14 वर्ष होऊन गेलेले आहेत, पण अजून पूर्ण होत नाही आहे. कधी होणार आमच्या कोकणवासींसाठी रस्ता चांगला? आणि मला वाटतं गेले अनेक वर्ष आपण पाहतोय, आपण पण आंदोलनं केलेली आहेत, तिथे आवाज उठवलेला आहे. पण खासदार साहेब, आपण आवाज उठवत असताना पार्लमेंटमध्ये आवाज उठवल्यानंतर जिथे जिथे आपण आंदोलन केलं ते पूर्ण झालेले आहेत. पण भाजपचे जे ठेकेदार आहेत त्यांना आता पळवून लावणं गरजेचं आहे आणि ह्याच कारणासाठी केंद्र सरकारमधून भाजपला देखील पळवून लावणं गरजेचं आहे. भाजपची यशोगाथा हीच आहे की ह्या देशामध्ये फोटो छापत असतात, मग होर्डिंग्सवर छापत असतात, पेपरमध्ये छापत असतात, कुठेतरी हायवे दाखवतात, कुठेतरी काही अजून उड्डाणपूल दाखवतात, कोणाला तरी काहीतरी लाभदार म्हणून दाखवतात, लाभार्थी म्हणून दाखवतात. पण आजपर्यंत या देशामध्ये या 10 वर्षामध्ये स्वतः जेव्हा मी विचारतो तुम्ही लाभार्थी आहात का, तुम्ही लाभार्थी आहात का, तुम्ही लाभार्थी आहात का, कोणाचाही हात वरती जात नाही. आणि हीच भाजपची यशोगाथा आहे. हेच भाजप सगळीकडे सांगत असतं. आणि आपल्याला जे वाटत असतं ना, भाजपचं यश एवढंच आहे की या सगळ्या इथे तुम्ही बसला आहात, तुम्हाला जर विचारलं 15 लाख कोणाच्या खात्यात आलेत का, कोणी हात वरती करणार नाही. पण आपल्याला वाटत असेल अरे त्या 4थ्या रांगेत कोणीतरी बसला त्याच्या खात्यात 15 लाख आले असतील, तिथे 5व्या रांगेत कोणीतरी बसला त्याच्या खात्यात 15 लाख आले असतील. भाजपचं यश एवढंच आहे की जे नॅरेटिव्ह त्यांनी बिल्ड केलेलं आहे, जे बनवलेलं आहे, जी एक पूर्ण गोष्ट बनवलेली आहे, मग तुमच्या व्हॉट्सॲपवर असेल, तुमच्या यूट्यूबच्या शॉर्ट्सच्या ॲडवर असेल, रीलवर असेल, इथे कोणाला तरी वाटत असेल की मी शेतकरी आहे, माझं उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट झालेलं नाही आहे, पण तिकडे कोणाचं तरी उत्पन्न दुप्पट झालेलं आहे. पण आज आपण पाहतोय मीडियामधून असेल, सोशल मीडियामधून असेल, हे आवाज पुढे यायला लागलेले आहेत. ही फसवणूक आता बंद व्हायला लागलेली आहे. आणि आज म्हणून मी तुम्हाला खास इथे सांगायला आलेलो आहे की जो भाजपचा नारा होता अब की बार 400 पार, तो आता बदललेला आहे देशभरात. आणि आता देश बोलतोय अब की बार भाजपा तडीपार. सगळे बोलत आहेत अब की बार भाजपा तडीपार. मी तुम्हाला खास एवढ्यासाठीच सांगायला आलो कारण कदाचित तुम्हाला येऊन कोणीतरी भाजपचे लोक सांगतील, घरोघरी येतील, प्रचार त्यांचा चालतो, ते घरोघरी येतील आणि सांगतील अरे तुम्ही कोणाला मतदान करणार, तुम्ही सांगाल मशालीला करणार. तर तुम्ही मशालीला कशाला करताय? मशालीला करून तुमचं जाणार आहे, आमचं तर 400 पार होणार आहेत. जर त्यांनी तुम्हाला सांगितलं 400 पार होणार आहेत, तुम्ही त्यांना बसवा घरी, चहा द्या आणि सांगा चला आता आम्हाला मोजून दाखवा कुठून कुठून तुमचे 400. उदाहरण द्यायचं झालं, तुम्हाला देशभराचं चित्र सांगायचं झालं तर आज आपण देशात पाहतोय परिवर्तनाचे वारे वाहू लागलेले आहेत. देशात यांचे 400 काय, 300 काय, 250 काय, 200 पण येत नाही अशी परिस्थिती यांची झालेली आहे. ही परिस्थिती साफ आहे, स्पष्ट आहे. काँग्रेसचाच मला वाटतं नारा आहे भाजपसाठी की साऊथ से साफ आणि नॉर्थ में हाफ. तसं पाहायला गेलं तर ते खरं आहे. काँग्रेस जे बोलत आहे किंवा देशातले आता पत्रकार जे बोलायला लागलेले आहेत, जो IB रिपोर्ट आहे तो पण आपण पाहतोय. कारण जेवढे आता इथे लोक हे भाजपचे यायला लागलेत, मोठे नेते यायला लागलेत, महाराष्ट्रात येऊन राहायला लागलेले आहेत, त्यांना कळते की महाराष्ट्रात ते हरत आहेतच, पण देशभरात पण त्यांचं कुठच्याही राज्यात जसं सरकार आधी बनायचं तसं बनत नाहीये, तेवढं बहुमत बसत नाहीये, लोकांना त्यांना मतदान करायचं नाहीये. जर आपण पाहिलं तर दक्षिण भारतात घ्या, उदाहरण म्हणून पाहायचं झालं तर दक्षिण भारत जर पाहायचं झालं तर दक्षिण भारतात ना कर्नाटकात त्यांची सीट येत आहे, ना तमिळनाडूमध्ये येते, ना केरळमध्ये येते, ना आंध्रमध्ये येते, ना तेलंगणामध्ये येते. दक्षिण भारतात भाजपला मतदान होणार नाही.
तिथे इंडिया आघाडीला मतदान होत आहे. जास्तीत जास्त सीट तिथे इंडिया आघाडीचे येणार आहेत. कारण तिथे देखील कळलेलं आहे की दक्षिण भारताला ह्या भाजपला मतदान करून काही उपयोग नाही. पण जसं दक्षिण भारतात हे चित्र आहे तसं उत्तर भारतात घेतलं, मध्य भारतात घेतलं तर खरी परिस्थिती तुम्हाला सांगतोय. 3 की 4 दिवस गेले. 3 की 4 दिवस मला उत्तर प्रदेशमधले काही अधिकारी असतील, काही ऑफिसर असतील, काही लोक असतील, काही आपले मुंबईकर तिथे फिरायला गेले होते, ते सांगत होते की आदित्य, भाजप 50 पुढे जात नाही उत्तर प्रदेशमध्ये. हे लिहून घ्या तुम्ही. 50च्या पुढे जात नाहीये. कारण आज उत्तर प्रदेश असेल, आज बिहार असेल, बिहारमध्ये माझ्याच वयाचे जे तेजस्वी यादव आहेत ते देखील लढत आहेत. तिथे पण आपण पाहिलं असेल गेल्या 10 वर्षात भाजपाने JDU बरोबर अनेकदा सरकार बनवलेत. नितीश कुमार साहेबांबरोबर 10 वेळा किती बनवली असतील सरकार. पलटी खात असतात, कधी ह्यांच्यावर, कधी त्यांच्याबरोबर, ह्यांच्यावर, कधी त्यांच्याबरोबर. पण ज्या प्रकारे तेजस्वी यादव लोकांमध्ये जाऊन सांगू शकतात की तेजस्वी यादवने एवढे जॉब्स निर्माण केले, एवढे रोजगार तिथे निर्माण केले, एवढ्या लोकांना तिथे मदत केली आहे, ना JDUचे कोणी लोक सांगू शकतात, ना भाजपाचे लोक कोणी सांगू शकतात. भाषणं काढा तिकडची प्रचारातली. बिहारमध्ये अनेक वेळा पंतप्रधान महोदय गेलेले आहेत, अनेक वेळा भाजपचे मोठे मोठे नेते गेलेले आहेत आणि 10 वर्षात मंचावरनं सांगितलेलं आहे की तुम्हाला मोठं पॅकेज देऊ, 20,000 कोटीचं देऊ की 30,000 कोटीचं देऊ, 30 देऊ की 70 देऊ, 70 देऊ की 1 लाख कोटी देऊ, 1.5 लाख कोटी देऊ. त्या 1.5 लाख कोटीच्या पॅकेजमधून 1 रुपया देखील त्या बिहारमध्ये गेला नाहीये. पूर आले तेव्हा भाजपाचे लोक कुठेही नव्हते. बिहारमध्ये कोविडचा प्रसंग होता तेव्हा भाजपाचे लोक कुठेही नव्हते. आणि हीच परिस्थिती आज आपण पाहत आहोत दिल्लीमध्ये देखील झालेली आहे. त्यांना वाटलं होतं, भाजपाला वाटलं होतं की दिल्ली असेल, पंजाब असेल, हरियाणा असेल, आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल साहेबांना अटक केल्यानंतर दिल्ली जिंकू शकतील, पंजाब काबीज करू शकतील. पण आज आपण परिस्थिती पाहत आहोत, दिल्लीमध्ये आम आदमी पार्टी आणि काँग्रेसची जी युती आहे 7 पैकी 7 जागा जिंकणार म्हणजे जिंकणार, ही परिस्थिती झालेली आहे. भाजप 7 जागा 2019 मध्ये जिंकली होती, सगळ्या जागा हरत आहेत. काही काही ठिकाणी उमेदवार बदललेले आहेत पण तरी देखील फरक पडत नाहीये. कारण भाजपची जी तानाशाही आहे, दिल्ली देखील बोलत आहे, देशाची राजधानी देखील बोलत आहे की आम्हाला तानाशाह नकोय, आम्हाला हुकुमशाह नकोय, आम्हाला लोकशाही हवी आहे. विनायक राऊत साहेब, आपल्याला माहिती असेल, आपण पण त्या पार्लमेंटमध्ये होतात, त्या संसद भवनात होतात, जेव्हा 370 कलम हे काढलं गेलं होतं. शिवसेना म्हणून आपण पण तो दिवस साजरा केला. 370 कलम काढणं हे आपलं पण स्वप्न होतं, आपण त्या सरकारमध्ये होतो. पण त्या दिवशी 5 वर्षापूर्वी जेव्हा 370 कलम काढला गेला, आपल्याला सांगितलं होतं की आता काश्मीरमधून आतंकवाद नष्ट होईल, काश्मीरी पंडित लोकांना तिथे पुन्हा एकदा घरं मिळतील, जागा मिळतील, देशभरातून तिथे रोजगार निर्माण होईल, तिथे गुंतवणूक येईल. आणि लद्दाखला देखील त्या दिवशी वेगळं केंद्रशासित राज्य म्हणून जाहीर केलं होतं. आणि लद्दाखवासियांना सांगितलं होतं की पुढच्या 5 वर्षात काय, पुढच्या 2 वर्षात आम्ही तुम्हाला तुमचं स्वतंत्र राज्य बनवून देऊ, तुमचा मुख्यमंत्री देऊ. आज परिस्थिती काय आहे? आत्ता इथे येत असताना मी ऐकलं, पूंछमध्ये, काश्मीरमध्ये आतंकवादी हमला झालेला आहे. गेल्या 5 वर्षात काश्मीरी पंडित तिथे विनंती करत आहेत केंद्र सरकारला की आम्हाला दुसरीकडे पोस्टिंग द्या, आम्हाला सरकारी जॉब्स नको आहेत, कारण आम्हाला येऊन आतंकवादी गोळ्या घालत आहेत. आणि आज ही देखील परिस्थिती आहे की भाजपला काश्मीर असेल, लद्दाख असेल, या दोन्ही राज्यांमधून सीट निवडणूक लढवण्यासाठी एक सुद्धा उमेदवार मिळत नाहीये. काश्मीरमध्ये भाजप निवडणूकच लढवत नाहीये. म्हणजे तुम्ही विचार करा, देशभरात प्रचार करतात हे भाजपवाले की आम्ही 370 कलम काढला, तिथे सुख शांती समृद्धी आणली, आम्ही तिथे चांगलं भलं केलं. आम्ही एवढं जर भलं तुम्ही केलं असेल काश्मीरचं आणि जम्मूचं आणि लद्दाखचं, मग आज लद्दाखवासी 30 ते 40 हजार लोक सोनम वांगचुक सोबत तिथे रस्त्यावर का उतरलेले आहेत आणि उपोषण का करत आहेत? त्यांचे अधिकार मागत आहेत, हक्क मागत आहेत आणि हेच सांगत आहेत की आमची काय चूक आहे, आम्हाला आमचा मुख्यमंत्री द्या, आम्हाला आमची निवडणूक द्या. पण परिस्थिती आपण पाहतोय, बिहारमधली असेल, बंगालमध्ये दिदी लढत आहेत, पंजाबमध्ये आहे, हरियाणामध्ये आहे, झारखंडमध्ये आहे, सगळीकडे परिवर्तनाचे वारे वाहू लागलेले आहेत आणि भाजपा कुठूनही जिंकणार नाही, ही परिस्थिती, सत्य परिस्थिती लोकांसमोर आलेली आहे. ह्याचा पहिला इंडिकेटर तुम्हाला सांगतो, जेव्हा जेव्हा या देशामध्ये कुठच्याही राज्यामध्ये भाजप निवडणूक हरायला येते, पहिलं ट्रम्प कार्ड ते काढतं म्हणजे हिंदू मुस्लिम वाद निर्माण करा. ते जर चाललं नाही तर हिंदू हिंदूमध्ये जातीत वाद निर्माण करा. तेही चाललं नाही तर त्या राज्यात जाऊन जिल्ह्यामध्ये पाण्यावर नसेल, विजेवर नसेल वाद निर्माण करा. तेही जर चाललं नाही मग पाकिस्तानवर बोला. पण आज आपण पाहतोय कुठचंही कार्ड चालत नाहीये, कुठचंही हे जोकर चालत नाहीये. कारण आज तुम्हाला बोलण्याचा अधिकार काय? आज आपण पाहतोय देशभरात सगळे आपण भारतवासी म्हणून एकत्र आलोत, या देशाचे नागरिक म्हणून आपण एकत्र आलोत, आपल्या देशाच्या रक्षणासाठी आलेलो आहोत, आपल्या संविधानाच्या रक्षणासाठी आलेलो आहोत. पाकिस्तानबद्दल जेव्हा भाजप बोलतं की आम्ही पाकिस्तानला जसं तसं उत्तर देऊ,
अहो, इंदिराजींनी पाकिस्तानचे 2 तुकडे केलेले, तिथे चीन घुसत आहे. आज पाकिस्तान शांत आहे, पाकिस्तान संपलेलं आहे. चीन घुसले आपल्या लडाखमध्ये. चीनवर बोलायला ह्या भाजपवाल्यांना हिंमत नाही आहे. मग भाजपवाले आज चीनबद्दल बोलत नसताना आपल्याला का धडा देत आहेत देशभक्तीवर? आणि हेच मी तुम्हाला इथे सांगायला आलेलो आहे की 400 पार होत नाही आहे, 300 पार होत नाही, 200 पार होत नाही आहे. आणि महाराष्ट्रात देखील कमीत कमी जागा महायुतीला मिळणार, जास्तीत जास्त जागा आपल्या महाविकास आघाडीला मिळणार आहेत. आज या देशाचे नागरिक म्हणून आपण विचार करणं गरजेचं आहे की आपला देश कुठच्या परिस्थितीतून चाललेला आहे. आपण पाहतो एक अस्थिर परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न भाजप करत आहेत. धर्माधर्मामध्ये वाद तर निर्माण करतच आहेत, राज्यामध्ये वाद निर्माण करत आहेत, जिल्ह्यामध्ये वाद निर्माण करत आहेत, आणि प्रत्येक राज्यात जाऊन जातीमध्ये वाद निर्माण करत आहेत. इथे देखील आपण पाहिलं असेल, धनगर समाज असेल, मराठा समाज असेल, हे ना ओबीसी विरुद्ध लढवायचं, दुसऱ्या विरुद्ध लढवायचं, हे सगळं चालू असताना दुसऱ्या बाजूला या भाजपला संविधान बदलायचं आहे. संविधान कशासाठी बदलायचं आहे हा जरा विचार करा तुम्ही. गेले 75 वर्ष जे संविधान आहे त्याचप्रमाणे आपला देश चाललेला आहे. संविधानाप्रमाणे सरकार बनत असतात, पडत असतात, सरकार चालवत असतात देश. पण हे संविधान आपल्या प्रत्येक नागरिकाला एक अधिकार वेगळा देत असतो. कर्तव्य तर देतच, पण आपले जे हक्क आहेत, आपले जे अधिकार आहेत, जे मतदानाचा अधिकार असेल, तुमचा आवाज उठवण्याचा अधिकार असेल, हा तुम्हाला आपलं संविधान देतं. ह्या देशाचा धर्म जर देशभक्ती असेल तर ह्या देशात जे महत्त्वाचं सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे आपलं संविधान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान आहे. एका बाजूला आपण महाविकास आघाडी म्हणून म्हणत आहोत की मला आरक्षणाची जी लिमिट आहे ती 50%हून जास्ती न्यायची. आज आपण पाहतोय इथे आपले मराठा समाज आरक्षण मागत आहे, धनगर समाज आरक्षण मागत आहे, पण दुसऱ्या बाजूला भाजपाला सगळ्यांचंच आरक्षण काढून घ्यायचं आहे. त्यांना भाजपाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान नको आहे. त्यांना द्वेष आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल, त्यांना द्वेष आहे संविधानाबद्दल, आणि त्यांना द्वेष आहे आपल्या देशभक्तीबद्दल. कारण भाजपाला देशभक्ती हा प्रकारच नको आहे. त्यांना पाहिजे ती व्यक्तीची भक्ती पाहिजे, भाजपला पाहिजे ती भाजप भक्ती पाहिजे, आणि ती आम्ही मान्य करणार नाही. कारण आम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचा देश आहे, या देशातली माती आहे, देशातली जनता आहे देशाचं संविधान आहे. पण आज जिथे जिथे मी पाहत आहे, या महाराष्ट्रामध्ये असेल, या देशात असेल, प्रत्येक राज्याला वाटतंय की त्यांच्यावर अन्याय होत चाललेला आहे. मध्ये मी एक न्याय यात्रा काढली होती, जसं काँग्रेसची एक भारत जोडो यात्रा होती, अनेक वेगळ्या राज्यांमध्ये वेगळ्या यात्रा होत्या, पण आपण महान्याय यात्रा काढली होती या महाराष्ट्रात. कारण गेल्या 2-2.5 वर्षामध्ये आपण पाहत होतो आपल्यावर जो अन्याय होत होता, या महाराष्ट्रावर अन्याय होत होता, तो एवढा भयंकर होता, तो एवढा बेकार होता की आपल्याला आता एकत्र येऊन लढण्याची गरज आहे. देशभरातलं चित्र जसं मी सांगितलं तसं महाराष्ट्रातलं देखील चित्र जर तुम्हाला पाहायचं असेल, ही म्हण आहे की कमल कीचड़ में ही खिलता है, कीचड़ में कमल खिलता है. हो, तुम्हाला कमळ खिलवायचं असेल तर एवढा कीचड करून ठेवलेलं तुम्ही देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये की कोणी आता व्यक्ती विचार करतो 4 वेळा. कोणाला व्यापारी बनायचं असेल, कोणाला उद्योगधंदा स्थापन करायचा असेल, कोणाला राजकारणात यायचं असेल, कोणाला जिल्हा परिषद लढवायची असेल, प्रत्येक जण विचार करत आहे की अरे मी जर लढलो, मी सत्य बोललो, नीट वागलो तर हे भाजपवाले माझ्यावर वार करतील, पुढून करतील, मागूनच करतात, पुढून वार करण्याची हिंमत नाही. पण आज आपण पाहतोय या देशात सगळीकडे दलदल, कीचड, नुसतं चिखल निर्माण केलेलं आहे. कोणालाही फोडतात, कसंही फोडतात, कोणालाही बाजूला बसवतात. हे होर्डिंग बघा नाही ते जे लागले ते, हे 2 चेहरे तुम्हाला कधी एकत्र येणार असं वाटलं होतं का? आणि मनापासून आले तर असं वाटतंय का तुम्हाला? काय काय दिलं नव्हतं या 2 चेहऱ्यानं? प्रत्येक पक्षाने, ते दोघेही ज्या पक्षात होते, पहिले शिवसेनेत असतील, खालचे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, सगळं काही मिळाल्यानंतर तरी भूक भागत नाही. अजून ओरबडायचं, ओरबडत जायचं आहे. जनतेसाठी काही मागायचं नाही, दिल्लीला जनतेसाठी काही जायचं नाही, आमच्या महाराष्ट्रासाठी जायचं नाही, स्वतःसाठी मागत राहायचं. आणि म्हणून त्या ओरबडण्याच्या जी भूक आहे त्याच्यासाठी हे दोघं एकत्र आले. तुम्ही मला सांगा, या दोघांचा आवाज जेव्हा आपल्या महाराष्ट्रातून वेदांता फॉक्सकॉन गुजरातला गेला होता, कधी ऐकलं होतं या दोघांचा आवाज? ऐकलं होतं जेव्हा आपल्या तरुणांचे नोकरीचे हक्क, जो तुमच्या हातातला घास गुजरातच्या घशात घातला होता वेदांता फॉक्सकॉनचा, तेव्हा या दोघांकडून एकही आवाज तुम्ही ऐकला होता का? नाही ऐकलं. मी लढलो भाजपशी, मी लढलो गुजरातशी, मी लढलो दिल्ली सरकारशी, कारण माझ्या महाराष्ट्राच्या तरुणींचा हक्काचा घास तुम्ही तिथे गुजरातला देत आहात, त्याच्यासाठी मी लढलो आणि लढलो. जेव्हा बलड्रग पार्क याच महाराष्ट्रातून रोह्यामध्ये येणार होता, तो नेला त्यांनी तिथे गुजरातला. या दोघांचा आवाज तुम्ही कधी ऐकला होता का?
एक तरी शब्द दोघे काही बोललेत का? नाही बोललेत. कारण स्वतःला पाहिजे होती ती भूक होती, ती मंत्रिपदाची होती, ती गद्दारीची होती. त्यांच्या मनात महाराष्ट्र प्रेम कुठेही नाहीये. आज मी तरुणांना विचारत आहे, जसं बल ड्रग पार्क, जसं वेदांत फॉक्सकॉन गेला, तसं मेडिकल डिव्हाइस पार्क देखील गेला, एअरबस टाटा गेला आपल्या राज्यातून, सोलर एनर्जी इक्विपमेंट पार्क गेला. अनेक गोष्टी आपल्या राज्यातून, इंटरनॅशनल फायनान्शियल सिटी जी आपल्या मुंबईमध्ये येणार होती, काँग्रेसच्या सरकार काळी ती प्रस्तावित झाली होती, ती देखील ह्या भाजपच्या सरकारने बुलेट ट्रेनला जागा फुकटात देण्यासाठी गुजरातला नेली आणि मुंबई गुजरात अशी बुलेट ट्रेन केली. मला तुम्ही सांगा, इकडे किती इथे कोकणवासी बसलेत जे मुंबईत देखील राहत असतील, हे मुंबईची बुलेट ट्रेन पकडून गुजरातला जाणार, सुरतला जाणार, अहमदाबादला जाणार. कोणी जाणार तुम्ही? जाणार तुम्ही? नाही जाऊ शकत. पण माझं भांडण हे गुजरात सोबत नाहीच आहे. माझं भांडण ना गुजराती समाज बरोबर ना गुजरात राज्य बरोबर आहे. माझं भांडण त्या केंद्र सरकार बरोबर आहे जे महाराष्ट्रावर अन्याय करत आलेलं आहे. आज भीती ह्याच गोष्टीची आहे की उद्या जर चुकून ह्या कमळाचं सरकार बसलं, उद्या चुकून आपल्या देशात, आपल्या राज्यामध्ये भाजपचं सरकार आपल्या डोक्यावर बसलं, तर आपले आदेश जे येतील मंत्रालयातले, कदाचित मंत्रालय देखील गुजरातला हलवलं जाईल. मला राग ह्या गोष्टीचा येतो की जेव्हा तुमची आमच्या हातातला घास घेऊन गुजरातच्या घशात घालतात. जेव्हा अर्थमंत्री जानेवारीमध्ये अर्थसंकल्प सादर करत होत्या, तेव्हा त्यांनी 4 वर्ग महत्त्वाचे मांडले होते. 4 वर्ग, 4 जाती त्यांनी सांगितल्या. आता 10 वर्षानंतर त्यांना 4 जाती आठवल्या. त्यांनी सांगितलं होतं, आम्ही आता 10 वर्षानंतर ह्या 4 जातींची देशात सेवा करू. माहिती कुठच्या जाती ते बोलल्या होत्या? पहिला वर्ग त्यांनी सांगितलं होतं शेतकरी, दुसरा वर्ग त्यांनी सांगितलं होतं महिला, तिसरा वर्ग त्यांनी सांगितलं होतं युवा आणि चौथा वर्ग त्यांनी सांगितलं होतं गरीब. चला, ह्या प्रत्येक जातीची आपण थोडी एक ॲनालिसिस करू. काय नक्की कुठच्या जातीसाठी किंवा कुठच्या वर्गासाठी या भाजप सरकारने गेल्या 10 वर्षात केलेलं आहे? कारण लेखाजोखा घ्यायचा असेल तर गेल्या 10 वर्षाचं घ्यायला पाहिजे. जसं मी सांगितलं, कामाबद्दल भाजप बोलत नाहीये, काय केलं ह्याच्याबद्दल भाजप बोलत नाहीये. ते बोलतात ते कशावर बोलतात? मटन, मांस, मच्छीवर बोलतायत. ह्यांच्यावर कामाबद्दल बोलायची हिंमत नाहीये. पण आज आपण पाहतो, या देशभरातला शेतकरी असेल, आपल्या राज्यातला शेतकरी असेल, एवढा हैराण आहे, एवढा त्रस्त आहे. मी प्रत्येक जिल्ह्यात जेव्हा जातो, प्रचारासाठी जात असेल किंवा त्याच्या आधी देखील जात होतो, तेव्हा प्रत्येक बांधावर गेल्यानंतर मला शेतकरी बोलतात, कुठच्याही जिल्ह्यातले असो, मग बागायतदार असो किंवा आपले शेतकरी असो, हे सगळे सांगतात, आदित्यजी आम्हाला मदत करा, आम्हाला तुमचं सरकार पाहिजे. मला समोरून शेतकरी सांगतात की आदित्य, उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीने जी कर्जमुक्ती 2 लाखापर्यंत जी दिली होती ती आमच्यापर्यंत पोचली, पण हे भाजप सरकार जे काही बोलत आहे ते खोटं बोलत आहे. त्यांच्याकडून 1 रुपयाची आम्हाला मदत आली नाहीये. वैभवजी, तुम्ही देखील माझ्यासोबत होतात. अनेक जिल्ह्यात आपण गेलो होतो, तेव्हा तिथे त्या जिल्ह्यांमध्ये दुष्काळ होता, काही ठिकाणी गारपीट झाली होती. या गेल्या 2-2.5 वर्षामध्ये जिथे जिथे आपण फिरलो, तिथे प्रत्येक महाराष्ट्रातला शेतकरी, प्रत्येक जिल्ह्यातला मला शेतकरी सांगत असतो की आदित्य, तुमच्या वडिलांनी महाविकास आघाडीच्या काळात मुख्यमंत्री म्हणून जेव्हा जेव्हा काही आपत्ती आली असेल आमच्यावर, मग अवकाळी पाऊस असेल, गारपीट असेल, दुष्काळ असेल, ओला दुष्काळ असेल, पूर आला असेल, आम्हाला मदत केली. जेवढी मदत तुम्ही करू शकलात तेवढी केली. पण ह्या भाजपच्या सरकारने, ह्या मिंदे सरकारने, या खोके सरकारने आम्हाला 1 रुपयाची मदत केली नाही. अहो, हेच काय? शेतकरी, ज्याला आपण अन्नदाता बोलतो, अन्नदाता देवो भव, ह्या देशाची संस्कृती, आपला कृषीप्रधान देश आहे. पण केंद्र सरकारने जेव्हा दिल्लीकडे मोर्चा घेऊन निघालेले होते शेतकरी, पंजाबमधले असतील, हरियाणामधले असतील, उत्तर प्रदेशमधले शेतकरी होते, त्या शेतकरी जेव्हा तिथे जाब विचारायला चालले होते की तुम्ही जी 2 वर्षापूर्वी आम्हाला वचनं दिली त्याचं काय झालं, माहिती आहे या दिल्ली सरकारने काय केलं, केंद्र सरकारने काय केलं? ह्याच भाजपाने आदेश दिले होते. त्यांच्या प्रवक्त्यानं सांगितलं होतं की या शेतकऱ्यांचा अपमान करा, टीव्हीवर जा, ह्यांना नावं ठेवा. कोण त्या शेतकऱ्यांना माओवादी बोलत होतं, कोण त्यांना अर्बन नक्सल बोलत होतं, कोण त्यांना अतिरेकी बोलत होतं, कोण त्यांना खालिस्तानी बोलत होतं. पण एकही भाजपचा माणूस, ना नेता, ना मंत्री तिथे शेतकऱ्यांमध्ये जाऊन बोलायला तयार होता. त्याच शेतकऱ्यांवर त्यांनी लाठीचार्ज केला. त्याच शेतकऱ्यांच्या रस्त्यामध्ये मोठे मोठे खिळे ठोकले होते, जे त्यांनी लडाखमध्ये जाऊन चीनला रोकायला ठोकायला पाहिजे होते, पण तिथे नाही ठोकता ह्या दिल्लीच्या रस्त्यावर ठोकले होते. ह्याच भाजपाने जाऊन लाठीचार्ज जसं केलं, तसं ड्रोन जे आपण फोटोग्राफीसाठी वापरतो, शूटिंगसाठी वापरतो, त्या ड्रोनमधून अश्रुधूर सोडले होते, शेतकऱ्यांवर गोळीबार केला होता. मी तुम्हाला आज विचारत आहे, ह्या भाजपला तुम्ही मतदान करणार का? तुम्ही करू शकणार आहे या भाजपला मतदान? जो अन्नदाता आहे, आपल्या ह्या देशाचा अन्नदाता आहे, आपली संस्कृती आहे, अन्नदाता देवो भव, त्या देवाचं असं आपण रक्षण केलं पाहिजे. त्या देवावर लाठीचार्ज करणारे हे भाजपवाले, त्यांचं ह्यांना तुम्ही मतदान करणार आहात का? दुसरा वर्ग जर विचार करायचा झाला तर आता मी तुम्हाला सांगितलं, तरुणांची जी हाल झालेले आहेत आपल्या महाराष्ट्रात, वेदांत फॉक्सकॉन असेल, बल ड्रग पार्क असेल, हे सगळे उद्योग जेव्हा गुजरातकडे जातात, आज तरुण वर्ग पाहत आहे ह्या सरकारकडे, मिंदे सरकारकडे. ते सांगत आहे, तुम्ही तुमचे खोके घेतले असतील, तुम्ही महाराष्ट्राला धोके दिले, तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीला धोका दिला, तुम्ही आम्हाला का धोका देत आहात? आपण पाहिलं असेल
महाविकास आघाडीच्या काळात कोविडचा काळ होता, अर्थचक्र बंद पडलं होतं, जागतिक कोविडची भीती होती आणि त्या काळात देखील आपण मॅग्नेटिक महाराष्ट्रासारखे आपण सिम्पोजियम घेतले होते, तेव्हा कार्यक्रम घेतले होते. त्या 2-2.5 वर्षामध्ये महाविकास आघाडीच्या आपण 6.5 लाख कोटीची गुंतवणूक आपल्या राज्यात आणली, अनेक वेगवेगळे प्रकल्प आणले. पण या भाजप सरकारमध्ये आपण पाहतो या 2-2.5 वर्षामध्ये बलड्रग पार्क, मेडिकल डिव्हाइस पार्क, वेदांता फॉक्सकॉन सोलर एनर्जी इक्विपमेंट पार्क, वर्ल्ड कप फायनल हे सगळं पाठवलं त्यांनी गुजरातला. आणि जी राख रांगोळी आपण बोलतो ती राख महाराष्ट्रात रिफायनरी आणून आणि रांगोळी सगळे चांगले प्रोजेक्ट आणून गुजरातला नेतात. हे तुम्ही भाजपा म्हणून असं का करता? तुमचा महाराष्ट्र द्वेष एवढा मनात का आहे? आज तरुण वर्ग विचारत आहे की गेले अनेक वर्ष जे आम्ही अभ्यास करतो, मेहनत करतो, प्रायव्हेट नोकऱ्या तर मिळतच नाही आहेत, पण दुसऱ्या बाजूला जर आपण पाहायला गेलं तर पोलीस भरती असेल, तलाठी भरती असेल, या दोन्ही विषयांमध्ये अनेक वेगवेगळ्या सरकारी नोकऱ्यांमध्ये ॲड निघत असतात. ॲड निघाल्यानंतर बिचारे आपली मुलं मुली मेहनत करतात, तरुण तरुणी मेहनत करतात, पोलीस भरतीसाठी फिजिकल देतात, त्या उन्हात धावायचं वगैरे असं सगळं झाल्यानंतर आज पण मी पाहिलं काही हजार पोस्टिंगसाठी पदभरती होती आणि लाखो विद्यार्थी तिथे आले होते, लाखो तरुण तिथे आले होते. हे सगळं झाल्यानंतर तुम्ही मला सांगा, चुकून जर तुम्ही भरती झालात, पदोन्नती झाली, SP, DYSP, कलेक्टर बिलेक्टर ह्या सगळ्या पोस्टिंगसाठी MPSC नंतर बदली पोस्टिंगसाठी आज बोली लावली जाते, ते ह्या गद्दारांकडून लावली जाते. धोके खोके हे घ्यायचं द्यायचं एवढंच सगळं काम चालू आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. तलाठी भरतीचा जर पेपर तुम्ही बघितलात तर 200 मार्काचा पेपर त्या माणसाला मिळाले 214 मार्क. प्रश्न हा पडतो की तुम्ही EVM वर काय पेपर लिहित होतात की काय? पण आज हे चित्र जे आहे ते भयानक होत चाललेलं आहे, कारण तरुणच हताश होत चाललेला आहे. आज तरुण विचार करतो आम्ही जायचं तरी कुठे? देशभरातून तरुण तरुणी आपल्या राज्यात येतात, पण आपल्या स्थानिक भूमिपुत्रांना कुठेही उद्योगधंदा नाही, रोजगाराची संधी नाही, व्यापारी झालं तर GST मागे लागतं. हे सगळे प्रकार जे चालू आहेत, ह्याच प्रकाराला पुढे घेऊन मी निघतो. तर आपण पाहत असाल तिसरा वर्ग म्हणजे महिला मोठ्या संख्येने आपले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महाविकास आघाडीच्या सभेमध्ये येत असतात, कारण तो एक विश्वास आहे की कुटुंब प्रमुख फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि ह्या महाविकास आघाडी आहे, कुटुंब आपला महाविकास आघाडी आहे. पण महिलांना आज मी विचारत आहे की या मिंदे सरकारमध्ये आज महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सुरक्षित वाटत आहे का? या देशात तुम्हाला सुरक्षित वाटत आहे का? जे प्रकार आज आपण पाहतोय, बातम्यांमध्ये पाहतोय, पेपरमध्ये वाचत आहे, व्हॉट्सअपवर सगळ्या त्या क्लिपा येत आहेत. तो राक्षस कर्नाटकामधला, त्याचं नाव घ्यायला देखील लाज वाटते, रेवण्णा, वाचलं असेल तुम्ही. मास रेप केलेले आहेत, 2 की 3 हजार व्हिडिओ आहेत महिलांना छळण्याचे, हात लावण्याचे, रेप करण्याचे. म्हणजे एवढा भयानक प्रकार तिथे होत होता, घडत होता. हे भाजपला माहिती होतं, त्यांच्या पक्षाला माहिती होतं, त्यांच्या मित्र पक्षाला माहिती होतं, आणि तरी त्याला लोकसभेचं तिकीट दिलं, खासदारकीसाठी उभं केलं. पंतप्रधान महोदयांपासून सगळे मोठे नेते त्यांच्या प्रचाराला तिथे गेले आणि ज्या दिवशी त्यांच्या मतदान झालं त्या दिवशी त्याला जर्मनीला पळायला मदत केली. हे असं भाजपचं केंद्र सरकार आहे. तुम्ही ह्या भाजपला मतदान करणार का? करणार मतदान? हेच काय, अनेक गोष्टी तुम्हाला सांगू शकतो, 2-3 उदाहरणं असून आहेत. ह्याच महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात 2 मंत्री असे बसलेले आहेत, कॅबिनेटचे मंत्री आहेत. एक मंत्री असे आहेत ज्यांनी सुप्रियाताई सुळेंना चॅनलवर येऊन 16 की 17 वेळा घाणेरडे शब्दांनी शिवे दिलेले आहेत. खरं तर मुख्यमंत्री जे घटना आहेत, जे गद्दार गँगचे नेते आहेत, त्यांनी त्यांना लाथ मारून काढून टाकायला पाहिजे होतं, गेट आउट म्हणून सांगून टाकायला पाहिजे होतं. पण त्याच मंत्र्यांना पदोन्नती दिली, प्रमोशन दिलं आणि चांगलं खातं देऊन आता मांडीला मांडी लावून बसलेले आहेत. दुसरे मंत्री असे आहेत तिथे त्याच मंत्रिमंडळात, आपल्या काळात मंत्री असताना त्यांच्यावर आरोप झाले, चौकशीला सामोरी जायला उद्धव साहेबांनी त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकलं होतं. त्यांनी सांगितलं होतं असे लोक माझ्या मंत्रिमंडळात नको, गेट आउट. पण ह्याच गद्दारांनी खोके खाऊन धोके देऊन सरकार पाडलं. सरकार पाडल्यानंतर पुन्हा एकदा अशा मंत्र्याला मंत्रिमंडळात घेतलेलं आहे. ह्या भाजपला तुम्ही मतदान करणार आहात? करणार आहात? हेच काय अजून एक भीतीदायक प्रकार, भयानक प्रकार म्हणजे गुजरातमधला आहे. तिथे बिल्किस बानो नावाच्या एका बाईवर काही वर्षांपूर्वी बलात्कार झाला होता आणि तो बलात्कार होत असताना तिच्या डोळ्यासमोर तिच्या 3 वर्षाच्या मुलीला चिरडून मारून टाकलं होतं. त्याच बलात्कारांना कोर्टाने सजा सुनावली, भाजपने नाही सुनावली, कोर्टाने सजा सुनावली. सजा सुनावल्यानंतर जेलमध्ये होते, जन्मठेपेत होते. मागच्या वर्षी कोर्टाचा अवमान करून ह्याच भाजपाने त्या बलात्काऱ्यांना बाहेर काढलं जेलमधून. निवडणुकीच्या प्रचारात फिरवण्यासाठी त्यांची आरती ओवाळली, गळ्यात हार टाकले आणि सगळीकडे फिरवलं प्रचार करत. ह्या भाजपला तुम्ही मतदान करणार आहात?
आपली जी संस्कृती, आपली जी शिकवण आहे, आपलं जे हिंदुत्व आहे, जे वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आपल्याला दिलेलं आहे, ते हेच आहे की बलात्कारांचा जातपात धर्म न बघता, आणि ते बिल्किस बानोचा जातपात धर्म न बघता ज्यानेही कोणी बलात्कार केला असेल त्याला फाशीच झाली पाहिजे. भर चौकात द्या ना तर कुठेही द्या, पण हे आपलं हिंदुत्व आहे. पण बलात्कारांना संरक्षण करायचं, व्हिडिओ जे बनवतात त्यांचं संरक्षण करायचं, रक्षण करायचं, संविधान एका बाजूला ठेवायचं, त्याचं रक्षण करायचं नाही. पण जे बलात्कारी आहेत त्यांचं भाजप रक्षण करतं, संरक्षण करतं, पळायला मदत करते. आज मी महिलांना विचारत आहे, तुम्हाला या भाजपाच्या राज्यात सुरक्षित वाटणार आहे का? वाटणार आहे? मतदान करणार आहात? हे तुम्ही विचार करणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही त्या ईव्हीएमच्या जवळ जाल, तुम्ही बटन दाबायच्या जवळ जाल, तुम्ही ह्याच्यावर विचार करणं गरजेचं. जसं मी शेतकऱ्यांबद्दल बोललो, तरुणांबद्दल बोललो, तसं महिलांनी देखील हा विचार करणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही बटन दाबाल, तुम्ही बलात्कारांसाठी मतदान करत आहात, तुम्ही हे अत्याचारी लोकांसाठी मतदान करत आहात. चौथा वर्ग जो आपण सगळेच झालो आहोत या देशामध्ये, गेल्या 10 वर्षात अनेक वचनं आपण पाहिलेली आहेत. महागाई कमी होईल, रुपयाची बराबरी डॉलरशी होईल, पण गरीब म्हणून आपण आज पाहतोय आपण सगळ्यांनाच ह्या देशात जगणं परवडत नाहीये. 10 वर्षापूर्वी आपली जेव्हा युती ह्या भाजपसोबत होती, काँग्रेसनी ₹अर्धा, युपीएनी ₹अर्धा पेट्रोल किंवा डिझेलवर वाढवला की आपण रस्त्यावर यायचो, रेल रोको करायचो, जेल भरो करायचो, रस्ता रोको करायचो, भारत बंद करायचो. काही आता जे मंत्री झालेत मोठे सिलेंडर घेऊन बसायचे रस्त्यावर. पण मला तुम्ही सांगा, आज जर निर्मलाताईंना वाटत असेल की आम्ही या देशातल्या गरिबांची सेवा करू, गेल्या 10 वर्षात गरिबी वाढली आहे की कमी झाली आहे? जे 2 कोटी प्रत्येक वर्षी नोकऱ्या मिळणार होत्या, त्या नोकऱ्या तर मिळाल्याच नाहीत. 15 लाख कालाधन आलं नाही, 15 लाख कोणच्या खात्यात आलं नाही. पण 10 वर्षामध्ये तुम्ही मला सांगा, जीडीपी म्हणजे अर्थतज्ञांचं जीडीपी नाही, सामान्य नागरिकांचं जीडीपी, गॅस, डिझेल, पेट्रोल, 2014ला गॅस कितीला होतो? आता किती झालंय? 400 पार नाही तर 1200 पार झालंय. बरोबर आहे. डिझेल कितीला होतं 2014ला? आठवत सुद्धा नाही. आता कितीला झालंय? भाजपला कोणी येतं रस्त्यावर आंदोलन करायला? पेट्रोल कितीला झालंय? 14ला कितीला होतं? हा विचार तुम्ही करणं गरजेचं आहे. कारण आपण आज पाहत आहोत जगणं परवडत नाहीये. ना शेतकरी आज खुश आहेत, ना महिला खुश आहेत, ना तरुण खुश आहेत. देश म्हणून आपल्याला जी काही वचनं दिली होती भाजपने 10 वर्षापूर्वी, त्यांचा वचननामा, त्यांचा जाहीरनामा जर घेतला तर ठीक आहे. सगळीकडे होर्डिंग, बॅनर आपण पाहतोय. जेवढा खर्च त्यांनी स्वतःचे फोटो लावण्यात ते पेट्रोल पंपावर केला, प्रत्येक पेट्रोल पंपावर स्वतःचा फोटो, तेवढा खर्च जरी सबसिडी म्हणून आपल्या पेट्रोल डिझेल गॅसमध्ये टाकला असता तरी भाव वाढले नसते. पण आज 10 वर्षानंतर प्रचार कशावर होतोय की विरोधी पक्ष काय खातं, कोण काय घालतं, तुम्ही ह्या रंगाचे कपडे घातलेत की त्या रंगाचे कपडे घातलेत, मटन मांस मच्छी खाता की तुम्ही अमुक बोलता. प्रचार कशावर झाला पाहिजे? मला आठवतं जेव्हा मुंबईची निवडणूक होती, 2012ची बीएमसीची निवडणूक होती, उद्धव साहेबांनी प्रचार ह्या गोष्टीवर केलेला, करून दाखवलं. 97 ते 2012 जी आपली सत्ता होती तेव्हा बीएमसी मध्ये, मुंबई महानगरपालिकामध्ये जे आपण केलं होतं ते आपण होर्डिंगवर टाकलं होतं, ठळकपणे लिहिलं होतं. कुठेही आमचा फोटो नव्हता, जे कामं होती त्याचा फोटो होता. आज आपण पाहतोय बघा, तेच भाजपचं होर्डिंग, दोघांचे फोटो आहेत, एक तरी काम त्याच्यावर दिसतंय का? नाव आहेत, फोटो आहेत, जुमल्याचं नाव गॅरंटी केलंय, बाकी काही दिसत नाही. काम दाखवण्यासारखंच नाहीये. ते व्हॅनिटी व्हॅनसाठी वापरतात. जाऊ दे, ज्यांची लायकी नाही त्यांचं नाव घेऊ नका. पण मुख्य गोष्ट ही आहे तुम्हाला सांगायची की जसं 17मध्ये आपण जी कामं केली ती करून दाखवली होती, ती कामं लावली होती. आज मी जसं तुम्हाला इथे उभं राहून सांगू शकतो, या गेल्या 5 वर्षात 2019 ते 2024 मध्ये 2.5 वर्ष महाविकास आघाडीची होती, 2.5 वर्ष ह्या खोके सरकारची होती. 2.5 वर्षात महाविकास आघाडीच्या काळात जी कामं केली होती ती अभिमानाने मी जी तुम्हाला सांगू शकतो. मी आज चॅलेंज देते भाजपाला की 10 वर्षात तुम्ही जे काही केलं असेल फोटो सहित दाखवा, खोटं बोलू नका, फोटो सहित आम्हाला दाखवून दाखवा. तुम्ही जो प्रचार करत आहात, मग तुम्ही पाकिस्तानवर, चायनावर, हिंदू मुस्लिम, G20 ह्या सगळ्यावर बोलणार नाही. तुम्ही तुमचं काम आहे ते बोलायला पाहिजे. काम की बात करो. आज ह्या देशामध्ये परिस्थिती ही आलेली की भाजप कामा सोडून सगळं काही बोलत आहे. तुम्ही ठरवायचं तुम्ही कोणाला निवडणार आहात. ह्या महाराष्ट्रामध्ये देखील काही बाहेरचे नेते, काही बाहेरचे लोक येऊन सांगतायत असली सेना कोण, नकली सेना कोण. परिस्थिती भाजपवर अशी आलेली आहे की मला वाटतं विनायक राऊत साहेब तुमच्याच नावाचं कोणीतरी दुसरं उभं झालेलं आहे.
म्हणजे नकली नावाचे आहे ना उमेदवार मिळायला लागलेले आहेत आणि हे शोधतात असली सेना कोण, नकली सेना कोण. मी तुम्हाला सांगत आहे, असली सेना नकली सेना जर तुम्हाला बोलायचं असेल ना, चला ईडी IT CBI बाजूला ठेवा, नाही ठेवली तरी चालेल. 4 जूनला तुम्हाला हा महाराष्ट्र सांगेल असली सेना कोण आणि नकली सेना कोण. हे भाजपवाले हिंदुत्वाचं सर्टिफिकेट देणारे कोणी नाही बनत, हे भाजपवाले असली आणि नकली सेना हे बोलणारे कोणी नाही बनत. हे सगळे बाहेरचे लोक आहेत, महाराष्ट्रावर अन्याय करणारे लोक आहेत. मी आज तुम्हाला विचारत आहे, या आक्रमण करणारे लोकांना तुम्ही मतदान करणार आहात का? आज हे जे 2 तुम्हाला चेहरे दिसत आहेत, इथे ह्या जिल्ह्यात आपल्याला कोंबड्यांचं देखील रक्षण करायचं आहे. आणि एवढंच बोलून मी त्यांना सोडून देत आहे, कारण गेले 16-17 वर्ष एका परिवाराला इथे, म्हणजे ते परिवार म्हणजे अर्ध असं ते पूर्ण 1/2 पूर्ण फुल होऊन जातं, त्यांना पगार मिळत आहे. ठाकरे परिवाराला, उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीला शिवी द्यायची, वाईट बोलायचं, मन त्याच्यावरनं निघतच नाही त्यांना अडकू द्या, पगार मिळतोय, नाही तर जगणं परवडणं नसेल त्यांना. पण मी त्यांच्यावर बोलणार नाही. मी आज तुम्हाला विचारत आहे, जे अत्याचार आपण त्या काळी बघितलेले आहेत, जेव्हा खासदार बनायच्या आधी बघितलेले आहेत, जमिनी लुटण्याचे, लोकांना हैराण करण्याचे, मर्डर होण्याचे, चिंदी चोरी रस्त्यात कुठेतरी होण्याचे, टोळ्या येण्याचे, ते आपण संपवलेले होते. ते पुन्हा तुम्ही डोक्यावर बसून घेणार का? तुम्ही घेणार? ते चिखल तुम्ही परत कोकणात येऊ देणार आहात का? लूट ती परत होऊ देणार आहात का तुम्ही? आज आपण पाहतोय कुठे ना कुठेतरी आपण एका चांगल्या मार्गावर निघालेलो आहोत. विनायक राऊत साहेबांचं तुम्ही कारकीर्द गेल्या 10 वर्षात पाहिलेली आहे, हॅट्रिक करायला निघालेले आहेत. तुम्हाला एक सांगतो मी, माझा स्वतःचा अनुभव आहे. गेले अनेक वर्ष आम्ही सहकारी म्हणून एकत्र काम करत आलो, पण खास करून गेले 10 वर्ष जेवढी मेहनत त्यांनी कोकणासाठी घेतलेली आहे, मला वाटत नाही दुसरं कोणी खासदारांनी घेतली असेल. आमचा कुठेही कधी दौरा झाला, ते सगळं झालं मुंबईत. त्या दिवशी मला वाटतं आई वडिलांसोबत तुम्ही कुठेतरी, उद्धव साहेब आणि रश्मी बहिणींबरोबर कुठेतरी तुम्ही होतात, लँड झालात. आणि मला आईच सांगत होती की आदित्य उतरले विनायकरावजींना CST मधून गाडी नाही, की दादरमधून गाडी नाही मिळाली, तर तुम्ही पनवेलकडून पकडायला निघाला होतात आणि रात्री 12:30 वगैरे वाजले होते, ते पकडून तुम्हाला कोकणात यायचं होतं, कारण इथे कोकणाचा विकास करायचं हे पूर्ण वेळ त्यांच्या मनात असतं. 2.5 वर्षाची महाविकास आघाडीची होती. माझ्याकडून त्यांनी ती बोट आणली, इथे आपली ती स्कुबा डायव्हिंगवाली बोट, आर्मर असेल, ताजचा प्लॉट असेल, किंवा तो दुसरा काय टिमलोनचा प्लॉट असेल, दोन्ही कामं केवढी वर्ष, म्हणजे तुम्ही विचार केला, मंत्री झाल्यानंतर पहिल्या महिन्यात मी दोघांना मंजुरी दिली होती, पण ते दोन्ही कामं साधारणपणे 94-95 पासून पेंडिंग होती. म्हणजे विचार करा, मी 4 वर्षाचा होतो की 5 वर्षाचा होतो तेव्हा ती पहिली प्रस्तावित झाली होती. मंजुरी मी दिली, मार्ग मी लावलं, मी सांगितलं तर आमच्या स्थानिक भूमिपुत्रांना तुम्ही उद्योग रोजगार इथे दिलाच पाहिजे, पण सरकार पडलं आणि सगळी कामं थांबली. पर्यटनाची कामं असतील, होमस्टे पॉलिसीची कामं असतील, अनेक ह्या इकडे कोकणाच्या विकासासाठी आपण काम केलं होतं. पण विनायक राऊत साहेबांची खासियत ही होती की अनेकदा मी पाहिले, प्रत्येक आठवड्यात 2-3 वेळा जेव्हाही त्यांना वेळ मिळायचा, ते वर्षा बंगल्यावर यायचे, उद्धव साहेबांना भेटायचे, आणि ते दिसले की मला कळायचं कोकणाला आता फंड मिळणार. ती खासियत आहे त्यांची, केंद्र सरकारकडून असो, राज्य सरकारकडून असो. आणि प्रामाणिकपणे कुठेही जमिनीची लूट न करता, कुठेही भ्रष्टाचाराचा दाग स्वतःला न लावून घेता, कोणालाही न छळता त्यांनी काम केलेलं आहे. आणि म्हणून आज मी इथे पाहते, सगळे जे तुम्ही इथे आलेले आहात ते त्यांना प्रेम आणि आशीर्वाद द्यायला आलेले आहात. आज इथून पुढे निघत असताना मी तुम्हाला एवढंच विचारीन, आपण ह्या कोकणामध्ये पुन्हा एकदा चिंदी चोरांना प्रवेश देणार आहोत का? जमीन लुटणाऱ्यांना प्रवेश देणार आहोत का? कोंबडी पळवणाऱ्यांना प्रवेश देणार आहोत का? ते पळायला ते पळवूनच लावा. तुम्ही देणार आहात अशा लोकांना प्रवेश, की तुम्हाला कोकणाचा विकास करणारे, कोकणाबद्दल स्वप्न घेऊन त्याच्यावर अंमलबजावणी करणारे विनायक राऊत साहेब पाहिजे? तुम्ही निवडायचं कोण पाहिजे? तुम्हाला कोण निवडणार तुम्ही? आज आपल्याला गेल्या 10 वर्षात आपण पाहत आहोत, अनेक कामं या कोकणात झालेले आहेत. मला वाटत नाही एक सुद्धा गाव या कोकणात असं असेल, किनारपट्ट्यातलं असेल किंवा आपल्या डोंगरातलं असेल, की यांनी सोडलेले किंवा एकदा तरी गेले नाही आहेत. मला काही ठिकाणी यांनी स्वतःहून असं नेलेलं आहे जिथे रस्ता नव्हता आणि रस्त्याचं भूमिपूजन करायचं होतं, म्हणून आम्ही तिथे चालत गेलोय किंवा डोंगराळ भागात गेलेलो आहे. असे हे खासदार आहेत, सतत 24 तास कोकणाचा विचार करणारे, कोकणी माणसाचा विचार करणारे हे असे खासदार आहेत. आज मी तुम्हाला विचारत आहे, तुम्ही विनायक राऊत साहेबांना हॅट्रिक पुन्हा एकदा देणार की नाही देणार? इथून तुम्ही कोणाला निवडणार आहात? राऊत साहेबांना निवडायचं असेल तर 7 तारखेला मतदान कोणाला करणार आहात? बघा, मला माहिती आहे माझ्याकडे सगळे रिपोर्ट येत असतात, सगळ्यांना विनायक राऊत साहेबच पाहिजेत, पण गावोगावी आपली मशाल गेली पाहिजे. तयार आहात का? चला मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो, 7 तारखेला उमेदवार कोण? 7 तारखेला उमेदवार कोण? दिल्लीला पाठवणार कोणाला?
मग आपलं चिन्ह कुठचं? चिन्ह कुठचं? चिन्ह कुठचं? हीच मशाल आपल्या देशातला अंधकार दूर करू शकते आणि महाराष्ट्रावर जे संकट आलेलं आहे ना ते दूर करू शकतं. म्हणून 7 तारखेला पुन्हा एकदा विचारतो, चिन्ह कुठचं? जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. ते साहेबांनी केलं.